कोकणामध्ये बघितलं आपण तर काजू पीक हे अत्यंत महत्त्वाचं शेतकऱ्यांचं पीक असतं आणि ह्या काजू बीला काहीतरी एक ठोस दर मिळावा यासाठी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार हे गेले 1.5-2 महिने अव्याहतपणे काम करत आहेत आणि त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे. आपल्यासोबत आहेत प्रमोदजी जठार. प्रमोदजी, आधी खूप खूप अभिनंदन करतो आपला सिंधू डिजिटल न्यूजच्या माध्यमातून की इथल्या गोरगरीब काजू उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे. काय सांगाल त्या संदर्भात? खरं आहे तुमचं म्हणणं की काजू बी उत्पादक शेतकरी जे आहेत ते थोडे संकटात आहेत. त्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज होती आणि सरकारने, मायबाप सरकारने त्यांना खूप चांगलं अनुदान स्वरूपामध्ये पैसे देऊ केलेत. जवळजवळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापूरचा भाग बघता 1.5 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 300 कोटी रुपये त्यांच्यापर्यंत या 2-3 महिन्यामध्ये पोचतील आणि काजू बी शेतकऱ्यांना 10 रुपयाचं अनुदान आमच्या राज्य सरकारने देऊ केलेलं आहे. अनेक गोष्टी अडचणीच्या होत्या, हमीभाव द्यावा का, भावांतर मिळावं का, आणखीन काय मिळावं का, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तातडीची मदत म्हणून अनुदान स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारने माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार या सगळ्यांकडे विनंती केली आणि कॅबिनेटमध्ये आमचे लाडके पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी विषय लावून धरला. कॅबिनेटच्या बाहेर माननीय अब्दुल सत्तार साहेबांना मी आणि आपले आमदार नितेशजी राणे यांनी प्रत्यक्ष त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्याबरोबर बैठक करून मंडळात बैठक करून विधिमंडळाच्या बाहेर बैठका करून या सगळ्यांचा 1.5-2 महिने असा आम्ही पाठपुरावा केला सगळ्यांनी मिळून. याला यश आलं आणि किमान या वर्षीची सुरुवात म्हणून किलो मागे 10 रुपये म्हणजे साधारणतः 2 टनापर्यंत प्रत्येक शेतकऱ्या 1.5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपयापर्यंत पैसे या 2 महिन्यात पोचतील. कोकणाला 300 कोटीचं अनुदान मिळण्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणातली ही पहिलीच वेळ असेल. विमा किंवा इतर गोष्टी सोडल्या कोकण पैसे मागत नाही, कोकणाकडे कोणी बघत नाहीत अशी अवस्था जी होती त्याला आमच्या महाराष्ट्र सरकारने आणि आमच्या सगळ्या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी न्याय दिलेला आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोचायला सुरुवात झालेली आहे. बघितलं आपण तर 10 रुपये प्रत्येक किलोमागे हे अनुदान असेल. ह्याची अंमलबजावणी साधारणतः कधी होईल, शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यापर्यंत ही रक्कम कधी मिळेल आणि मॅक्सिमम किती रुपयापर्यंत त्यांना याचा फायदा होणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे सहकार आणि पणन खातं याच्यावरती काम करते. पुढच्या 8-15 दिवसामध्ये GR येऊन अंमलबजावणीला सुरुवात होईल. ज्यांच्या पीक पाणी म्हणून काजूची लागवडीची नोंद 7/12 झालेली आहे आणि साधारणतः 2 टनापर्यंत असलेला अशा प्रकारची योजना होईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पुढील 2-3 महिन्यामध्ये 20,000 रुपये प्रत्येक काजू बी उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोचतील याची मला गॅरंटी, ही मोदी गॅरंटी आहे. साहेब, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण पाठपुरावा करत होतात. परंतु आत्ता बघितलं तर लोकसभेचे पडघम वाजवू लागले आहेत. भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही संभाव्य उमेदवार म्हणून भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार असाल अशा प्रकारची एक चर्चा आहे, दावाही केला जातो आहे भाजपा कार्यकर्त्यांकडून. प्रत्येकजण बघितलं आपण, तुम्ही जसं दावा करताय तसेच अन्य उमेदवारसुद्धा आपापल्या पदाचा म्हणजे उमेदवाराचा दावा करतायत. आपणास तिकीट कसं मिळेल ह्याची ही आणीबाणीची निकरायची म्हणजे आपण ज्याला म्हणतो बॅटल वॉर ज्याला म्हटलं जातं तशी ही एक वेळ आहे. आणि अशावेळी प्रमोद जठार हे व्यक्तिमत्व वेगळं त्यांचं एक व्यक्तिमत्वाचे पहिले दिसून येतात की इथल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य गोरगरीब काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यासोबतच जो आपला मतदारसंघसुद्धा नाही आहे अगदी कोल्हापूरपर्यंत जे काय आपले काजू उत्पादक शेतकरी असतील त्यांनासुद्धा न्याय मिळावा, सर्वसमावेशक अशी न्याय मिळण्याची भूमिका घेऊन तुम्ही राज्य सरकारकडे झगडत होता आणि त्याला न्याय मिळाला आहे. खरं म्हणजे ही वेळ नव्हे, ही वेळ असते स्वतःचं काहीतरी हित साधून घेण्याची आणि त्यावेळी तुम्ही जनतेचं हित साधलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? असं आहे ना राजन की मी एक मिल कामगाराचा मुलगा आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतनं मी आज इथपर्यंत आलो. त्यामुळे मला वाटतं की जी माझ्यावर गरिबीची परिस्थिती होती ती या महाराष्ट्रात, या देशात कोणावरच असता कामा नये. मला मोदी साहेबांचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की 25 कोटी लोक गरिबीच्या रेषेच्या वर काढले. खरा देव गरिबांतच राहतो, खरा देव तिथेच आहे. त्याचीच त्या गरीब दळिद्री नारायणाची पूजा, त्याची श्रीमंती, त्याला काही मिळावं म्हणूनच आमचं आयुष्य आहे. त्यांचा आशीर्वाद मिळाला की तुम्हाला जगातली सगळी पदं मिळतात. म्हणून या गरिबाचे आशीर्वाद घ्यावे म्हणून बघा सिंधुदुर्ग रत्नागिरीत पण मी रोजगार मिळावा, इथे केंद्रातल्या 50 लाख कोटीतले पैसे इकडे यावेत, सामान्य घरामध्ये रोजगार मिळावा. मग रिफायनरी असेल, सी वर्ल्ड असेल, प्रकल्प यावेत, लोकांना रोजगार मिळावा.
मुलांची लग्न इथेच व्हावी, कोणी जागा विकू नये, इथल्या जिल्हा परिषदेची शाळा भरून जा. माझ्या प्रत्येक कृतीमागे माझं एकच आहे की या सामान्य गावातल्या गरिबाचा घरामध्ये श्रीमंती आली पाहिजे. त्यामुळे 80% बंद असलेली कोकणातली घरं उघडणं हाच एक माझा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी रोजगार येणं, शेतकऱ्याला पैसे मिळणं. म्हणून माझा तो गेले 2 महिने जो आकांड तांडव चालला तर प्रचंड पाठपुरावा. आज तुम्हाला 10 रुपये दिसतात पण 20,000 रुपये डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या हातात पोचले तर मला वाटते 2-4 गोष्टी चांगल्या तो स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी करू शकतो. ही तो सुरुवात आहे. अशा अनेक गोष्टी आम्हाला पुढच्या 5-10 वर्षात करायच्या आहेत. त्याच्यासाठीच लोकसभेची निवडणूक आहे. हे आमचं अंतिम सत्य आहे. एका अर्थानं असं म्हणता येईल का की निवडणूक जी काय आहे समोर त्या अनुषंगानं बघितलं तर राज्य सरकारला हा निर्णय घेण्यास मी भाग पाडलात, कारण जवळपास 1.5 लाख काजू उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या भल्याचा हिताचा हा निर्णय होता. 100%. शेवटी आम्हाला मतं कोण देणार आहे तो तेच देणार आहेत ना. आणि मला विश्वास आहे ज्यांच्या घरात 20, 25, 50,000 रुपये जातील, ज्यांच्या घरात रोजगार जाईल, ज्यांना लाभार्थी होतील किंवा ज्यांना योजना मिळतील ते नक्कीच. आज मी माझा विचार नाही करायचा, त्यांनी माझा विचार करायचा, त्यांनी आमच्या उमेदवारांनी विचार करायचा. आम्ही मात्र 5 वर्ष जनतेचा विचार करायचा. जनतेने 1-2 दिवस कोण पाहिजे त्याचा विचार करायचा. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. लोकांनी ठरवायचं कोणाला मतं द्यायचे. धन्यवाद प्रमोदजी. तर हे होते प्रमोद जठार. खऱ्या अर्थानं बघितलं तर मौके पे चौका मारणं कसं म्हणतात ते प्रमोद जठार यांनी दाखवून दिलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावरती जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचं अनुदान थेट त्यांच्या खात्यात मिळवून देण्यामध्ये प्रमोद जठार आता तरी यशस्वी झालेले आपणास दिसून येत आहेत. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.